नमस्कार, मी अश्विनी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. आज आपण पाहणार आहोत की सोमप्रदोष या व्रताविषयी सविस्तर माहिती. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला देखील विसरू नका. आणि पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आज आपण पाहणार आहोत सोमप्रदोष या व्रताविषयी सविस्तर माहिती. तर चला तर मग पाहूयात या व्रताविषयी, म्हणजे पूजाविधी किंवा या व्रताचे महत्त्व किंवा हे व्रत कधी करायचे किंवा कोणी करायचे याविषयी सविस्तर माहिती पाहूयात. तर सोमप्रदोष हे व्रत भगवान शिवशंकर आणि चंद्रदेव यांना समर्पित केलेले एक अतिशय पवित्र असे हे व्रत आहे किंवा उपवास आहे असे आपण म्हणतो. हे व्रत प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशी तिथीला पाळले जाते. वार सोमवार आल्यामुळे याला सोमप्रदोष म्हणतात. या दिवशी संध्याकाळच्या प्रदोष काळात शिवाची आराधना किंवा पूजा केल्याने सर्व मनोकामना काय होतात, पूर्ण होतात. त्यामुळे आणि मानसिक शांतता देखील आपणाला लाभते. तर या व्रताचे महत्त्व आपण पाहणार आहोत, ते काय आहे ते. तर चला तर मग पाहूयात. शिवकृपा. प्रदोष काळात महादेवाने विष प्राशन करून सृष्टीचे रक्षण केले होते. त्यामुळे हा काळ त्यांना अतिशय प्रिय आहे. चंद्रदोष निवारण. सोमवार हा चंद्रदेवाचा आणि शंकरांचा वार असल्यामुळे हे व्रत केल्याने पत्रिकेतील चंद्रदोषांचा प्रभाव कमी होतो. इच्छापूर्ती. हे व्रत केल्याने आरोग्य, संपत्ती आणि दीर्घायुष्य प्राप्त होते. तर या व्रताची पूजाविधी पाहूयात आपण कशी आहे ती. तर सकाळचा संकल्प. सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करून उपवास करण्याचा संकल्प करावा. म्हणजे तुम्हाला अगोदर संकल्प करायचा आहे आणि नंतरच उपवासाला सुरुवात करायची आहे. दिवसभर उपवास कसा धरायचा आहे, तर दिवसभर अन्न ग्रहण करू नये. म्हणजेच तुम्ही फलाहार घेऊ शकतात, म्हणजे दूध, फळे ते घेऊ शकतात, तर परंतु शाबू भगर खायची नाही. प्रदोष काळातील पूजा सूर्यास्ताच्या वेळेस करायची आहे. पुन्हा स्नान करून किंवा हात पाय धुवून शिवमंदिरात जावे. आणि शिवमंदिरात जायचं आहे, हातपाय धुवून गेले तरी चालतं आहे. त्यासाठी अभिषेक काय करायचा आहे, शिवलिंगावरती काय करायचं आहे, दूध, दही, तूप, मध आणि गंगाजल यांचा पंचामृत अभिषेक करायचा आहे. काय व्हायचं आहे शिवलिंगावरती, तर महादेवांना काय व्हायचं, तर बेलपत्र, पांढरी फुले आणि अक्षता आपण काय करायच्या आहेत, अर्पण कराव्यात. मंत्र जाप. या पूजेच्या वेळेस कोणता मंत्र जाप करायचा आहे, तर ओम नमः शिवाय या मंत्राचा तुम्ही काय करायचा आहे, किमान 108 वेळा तरी जाप करावा. आरती व नैवेद्य. तर शेवटी शिव पार्वतीची आरती म्हणून तुम्ही पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा किंवा खिरीचा नैवेद्य दाखवावा. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच मला सांगा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.